श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमच्या घरामध्ये सतत पैशांची चणचण भासते का? कष्ट करूनही पैसा टिकत नाहीये. मग आजपासूनच या 5 गोष्टी करायला सुरुवात करा. या उपायांमुळे केवळ पैशाची आवकच वाढणार नाही, तर घरात येणारा पैसा टिकून राहील आणि प्रगतीचे नवे मार्ग मोकळे होतील. महत्त्वाचे घरगुती उपाय. सुरुवात करूया आपल्या रोजच्या सवयींपासून. पहिली गोष्ट म्हणजे दळण. शक्यतो गहू शनिवारीच दळून आणावेत आणि त्यात मूठभर काळे हरभरे नक्की मिसळावेत. यामुळे घरात कधीही धनधान्याची कमतरता पडत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुळस. घराच्या अंगणात किंवा गॅलरीत तुळशीचे रोप नक्की लावा आणि दररोज संध्याकाळी तिथे तुपाचा दिवा लावा. यामुळे सुखसमृद्धी सदैव तुमच्या घरात नांदते. तिसरी महत्त्वाची टीप, तुमचा शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी रोज सकाळी एक वेलची नक्की खा. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र बलवान असेल तरच आयुष्यात ऐश्वर्य आणि लक्झुरियस लाईफ मिळते. वास्तुशास्त्र आणि स्वच्छता. आता वळूया वास्तुशास्त्राकडे. लक्षात ठेवा, सूर्यास्तानंतर कधीही झाडू मारू नका, यामुळे लक्ष्मी घराबाहेर जाते. घराचा ईशान्य कोपरा नेहमी स्वच्छ आणि रिकामा ठेवा. तुमच्या तिजोरीसाठी एक खास उपाय, जर तिजोरी वारंवार रिकामी होत असेल तर वडाचे पान किंवा पिवळ्या कपड्यात हळदीची गाठ आणि काही तांब्याची नाणी तिथे ठेवा. यामुळे तिजोरीत धनाची वृद्धी व्हायला सुरुवात होते. आपल्या शास्त्रात दानधर्माला खूप महत्त्व आहे. स्वयंपाकातील पहिली भाकरी नेहमी गायीसाठी काढा आणि रात्रीची शेवटची भाकरी कुत्र्याला खाऊ घाला. पक्ष्यांना धान्य दिल्याने कुंडलीतील दोष दूर होतात आणि कामातील अडथळे संपतात. मित्रांनो, हे छोटे छोटे बदल तुमच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल घडवून आणू शकतात. या उपायांवर श्रद्धा ठेवा आणि मनापासून पालन करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.